उपांत्यपूर्व फेरी. इट्स अ बिग फाइट, बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना. वैभव दादा 11च्या अगेन्स्ट श्रुना हर्ष अँड साईशा 11. मानव विजय म्हात्रे, आपण कुठे असाल तर टीम ओनर विशाल यांच्या सोबत संपर्क साधायचा आहे. चला 40+ खेळाडूंना आता आमची विनंती राहील की तुम्ही मैदान सोडा प्लीज. आणि समालोचन कक्षामध्ये आपण या. सर्व मान्यवरांना आमची विनंती राहील की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं पहा. चला फलंदाज पाठवा. वैभव दादा 11 संघाला आमची विनंती असेल आपण फलंदाज पाठवायचे आहेत. पहिली सेमीफायनलची ही लढत पाहायला मिळेल. वैभव दादा 11च्या अगेन्स्ट टीम श्रुना हर्ष साईशा 11 आणि तदनंतर मात्र हितांश पॉवर हिटर्सच्या अगेन्स्ट स्मिथ फायटर्स. हे पहा 40+च्या सर्वांना विनंती असेल, सर्वांनी बाहेर यायचं आहे. राहुल म्हात्रे यांना सर्वांना बाहेर घ्यायचं आहे. अतिशय अतितटीची लढत होणार आहे ती वैभव दादा 11 वर्सेस श्रुना हर्ष साईशा 11 यांच्यामध्ये. सेमीफायनलचा पहिला सामना येथे रंगतो तो. हा सामना असेल तो 3 ओव्हरचा. पहा विनंती आहे पंच प्लीज. पंचांना विनंती आहे. निखिल म्हात्रे अजून 3 सामने खेळवायचे आहेत 3 ओव्हरचे. या ठिकाणी आम्ही टाइम सुरू केलेला आहे. क्षेत्ररक्षण लावा. 15 मिनिटांमध्ये मॅच कंप्लीट करा. 2 रनांची पेनल्टी कंपल्सरी पेनल्टी दिली जाईल. 5:11 गेम स्टार्ट. 5:11 झालेत. 5:26 3 षटक व्हायला पाहिजेत. चला चेंडू द्या प्लीज. इव्हनिंग सेशन संध्याकाळचं सत्र बॉल प्रीमियर लीग 2024चा थरार पाहायला मिळेल. द गेम इज ऑन. डावाला सुरुवात. गोलंदाज रवित. पहिला चेंडू अप्रतिम लाऊड अपील. धक्का पहिला. फलंदाज ऋतिक बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मैदानात दाखल झाला आहे. देवेश. गोल्डन डकचा शिकार झाला फलंदाज ऋतिक. पहा फलंदाजी करणारा खेळाडू आणि जो गोलंदाजी करतोय बंधूंची जोडी आहे. हे क्रिकेट आहे. एका भावेच्या अगेन्स्ट दुसरा भाऊ आज खेळताना पाहायला मिळेल. समोर होता लॉफ्टेड हिट घ्यायचं होतं. डान्सिंग राऊंड विकेट. फुटवर्कचा वापर परंतु तदनंतर मात्र मिळाली एक सिंगल बाईकच्या स्वरूपाने. संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली. 1 रन स्कोर कार्डवर 1 विकेटच्या मोबदल्यात टीम वैभव दादा 11च्या अगेन्स्ट श्रुना हर्ष अँड साईशा 11. RS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवर जे प्रेक्षक सामने पाहतात त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. वॉट अ डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू फेकला. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मैदानात रवित याची. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर सिंगल बाईकच्या स्वरूपाने मग डॉट बॉल. ओमसाई डीजे मोठे वडाव यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगली मंडप व्यवस्था. खूप चांगला स्पीकर्स. आणि यावेळेस मात्र ठोकला चेंडू चालाय सीमा पार. डिफाईन लेगला आर पार सीमा पार षटकार.
सिक्सर आपण पाहिला 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय जाऊन पोहोचले एकूण 7 या आकड्यावर 7 रन्स 7 अर्थातच 7 नंबरची जर्सी मास्टर माइंड क्रिकेटर MST महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक आणखीन एक फिरून खेळण्याचा प्रयत्न होता अतिरिक्त बाउन्स जरूर मिळाला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पण रोहितकडे आपण जर पाहिलं ना तर त्याची हाईट पहा हाईटचा पुरेपूर वापर करतो त्याची स्विंगिंग ऍक्शन आणि फार चांगले गोलंदाजी सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने पुश केलं बॅक टू द बॉलर ड्राईव्ह रनआउटची संधी चेंडू फेकला जरूर परंतु मिळेल एक सिंगल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला एकूण धावसंख्या 8 ला 1 टीम वैभव दादा 11 बिटावर्तक आमच्या विनंतीला मान देऊन व आपले बहुमूल्य वेळ काढून ग्रुप ग्रामपंचायत वडावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती पूजा अशोक पाटील यांनी येथे उपस्थित दर्शविले त्याबद्दल भाल प्रीमियर लीग तर्फे त्यांच्या मनापासून हार्दिक स्वागत. षटक सुरू झालंय दुसरं यावेळेस टॅपिंग क्रिकेट अंडर बॉक्स क्रिकेट म्हणजे ज्याप्रमाणे स्ट्रोक्स खेळला जातो तशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला. सिंगल मिळाली 3 षटकांचा हा सामना एकूण धावसंख्या 9. विद्यमान सरपंच सौ पूजाताई अशोक पाटील ग्रुप ग्रामपंचायत वडाव यांचं या ठिकाणी भाल प्रीमियर लीग मध्ये शुभ आगमन त्यांचं देखील आपण प्रथमतः शब्दसुमनाने करूया हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीत विद्यमान सरपंच सौ पूजाताई अशोक पाटील यांचं केलं जाईल हार्दिक हार्दिक स्वागत. लो फुल टॉस स्टँड अँड डिलिव्हर ताईंचं स्वागत केले षटकाराने वेलकम. षटकार ठोकलाय मान्यवरांचं स्वागत जरूर या षटकाराने केलंय फलंदाज देवेशने. दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू असेल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 15 रन्स 15 धावा धाव फलकावर. दुसरं षटक सुरू आहे गोलंदाज सुशील. ताईंचं प्रथमतः आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. मी आयोजन कमिटीला विनंती करेल की ताईंना आदरपूर्वक प्रमुख व्यासपीठावर आपण आणायचं आहे ज्यांच्या माध्यमातून वडाव ग्रामपंचायतीचा विकास आपण पाहतोय. अनेक विकास कामं ज्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये खरं तर केली. खरं तर मनपूर्वक आपण प्रथमतः ताईंचं आपण स्वागत करूया. पहा वेलात वेल काढून खरं तर ताई भाल प्रीमियर लीग 2024 साठी आवर्जून उपस्थित राहिल्या. गतवर्षी देखील ताईंची उपस्थिती खरं तर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. यावर्षी देखील ताई या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. त्यांचं देखील प्रथमतः आपण स्वागत करूया. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने कारण की मॅच फार महत्वाची आहे. सेमीफायनलची लढत विकेट गमावली फलंदाज बाद झाला देवेश. एक षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय सध्या स्थितीत 15 धावा. फलंदाजी करत असताना वैभव दादा 11 संघ आणि त्यांच्या विरोधात टीम मात्र आपल्याला पाहायला मिळेल शून्य हर्ष अँड साईशा 11. खूप चांगली स्पर्धा. खरं तर खारेपाट विभागातील अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय.
काल देखील अनेक मान्यवर आपण पाहिलं, समीर दादांची उपस्थिती आपण पाहिली. आज देखील या शेवटच्या खरं तर क्षणासाठी, अंतिम सामने पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट द्यायला सौ पूजाताई अशोक पाटील, विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडाव, ताईंची उपस्थिती आणि खरं तर या स्पर्धेला 4 चांद लागले. ताई आपण आलात, या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. आपलं हार्दिक स्वागत. आणखीन एक प्रहार, चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा लगत, हा झेल पकडलाय फलंदाज बाद. विकेट गमावली फलंदाजी करणाऱ्या वैभवदादा 11 संघाने आणि तदनंतर मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय धनंजय. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. सलगचे 2 विकेट्स मिळाले आहेत. हॅट्रिक उंबरठ्यावर खरं तर गोलंदाज असेल सुशील. हॅट्रिक उंबरठ्यावर गोलंदाज सुशील. सलगचे 2 विकेट्स. पा काय स्ट्रॉंगली कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 8 रन्स गोलंदाज रवीतला पाहिलं. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सुशील 5 चेंडू फेकले, 7 रन्स दिल्या, 2 सफलता त्याला मिळाल्यात. ऑन स्ट्राईकला असेल धनंजय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, सुमसान इलाका आहे. सेफली लँडिंग पाहायला मिळाली. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तदनंतर मात्र मिळाले एकूण 2 रन्स. फलंदाजी करणाऱ्या टीम वैभवदादा 11 संघाला 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली एकूण 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावर. 3 षटकांचा हा सामना. सेमीफायनलची ही लढत, उपांत्यपूर्व फेरी. एका बाजूला टीम पाहायला मिळतोय वैभवदादा 11, त्यांच्या अगेन्स्ट श्रुना हर्ष अँड साईशा 11. फार वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. अद्याप 3 सामने बाकी आहेत. विनंती असेल पंचांना, पण टाइम अलर्ट करा आपण आणि थोडं स्पीडअप करा. अद्याप 5 मिनिटं बाकी आहेत. या 5 मिनिटांमध्ये षटक संपायला हवंय, हे लक्षात ठेवा. टीम साईशा 11 संघाला आमच्या सूचना राहतील. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला सूचना देत राहू, कारण की ही स्पर्धा वेळेत संपन्न होणं फार गरजेचं आहे. मान्यवरांना देखील इतर कार्यक्रमासाठी जायचं असतं आणि खरं तर लवकर स्पर्धा संपली तर ते सर्वांसाठीच योग्य ठरेल. फार दूर होता. खरं तर खराब चेंडू म्हणावं लागेल. लाईन आणि लेंथ खराब पाहायला मिळाली. तदनंतर पंचांचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक अतिरिक्त चेंडू देखील फेकावा लागेल गोलंदाज विजय याला. 18 धावा स्कोर कार्डवर. शेवटचं षटक. इट्स अ स्लॉक ओव्हर. फिरून खेळण्याचा प्रयत्न फसला. बॅट स्विंग अधिक पाहिली. छोटं मैदान आहे. मी तर असं म्हणेल की चेंडू किती दूर मारला तरी 6 रन्सच मिळतील, 8 रन्स मिळणार नाहीयेत. टायमिंग होणं महत्वाचं आहे. टायमिंग झालं तर सहज चेंडू सीमा पार जाईल. शॉर्ट पिच होता. खरं तर खूप चांगला फटका. सन्माननीय कांतीलाल म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतो आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी मित्र महेंद्र वर्तकजी साहेब. मी प्रमुख अतिथींना आजच्या आमचे सत्कार मूर्ती साहेबांना मी विनंती करेल की आपण VIP डाईस वर विराजमान व्हायचं आहे. खूप सारे अतिथी खरं तर कालच्या दिवसात देखील आपण पाहिले. आज देखील भालगावर असणार हे प्रेम आहे. पॅडवर चेंडू आदलला. फिरून खेळण्याचा प्रयत्न. तदनंतर लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. OUT आउट. समाज सेवेचा ज्यांनी वारसा उचलला, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सन्माननीय अतिथी कांतीलाल म्हात्रे साहेब, समाजसेवक भाल विठ्ठलवाडी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र
महेंद्रजी वर्तक हे देखील या ठिकाणी आपल्याला VIP डाईसवर त्यांना पाहू शकतायत. तदनंतर रमेश म्हात्रे विठ्ठलवाडी भाल विठ्ठलवाडी त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. संध्याकाळचं सत्र निश्चितच साहेबांना सांगेल की सेमीफायनलची लढत आहे. विजयी संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, एक विकेट निश्चित जाईल इथून. हा धोका होता, हा धोका पत्करला फलंदाज बाद. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. खरं तर अफाट परिश्रम, अफाट मेहनत आयोजकांनी घेतली हे मात्र बोलावंच लागेल. याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी या ठिकाणी या शेतामध्ये असं आपण म्हणूया झाडं झुडपं होती. खारीपुटीची झाडं आपण पाहिली आणि त्यांना छाटून खरं तर असं आपण म्हणूया सुसज्ज असं मैदान तयार केलंय. पाहत ते तेवढं सोपं नाहीये. खरं तर अफाट परिश्रम, मेहनत, जिद्द, चिकाटी ज्याच्याकडे असेल ना त्याला यश निश्चितच मिळतोय. आणि खरं तर 3 शेतं एकत्रित करून खरं तर हे क्रीडांगण तयार केलेलं आहे. मी कौतुक करेल तेवढं फार कमी आहे आयोजकांचं. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. तदनंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. धावसंख्या आहे सध्या स्थितीत एकूण 24 धावा टीम वैभव दादा 11 संघाची. गोलंदाज सज्ज झालाय विलेज एन कडनं विजय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन, घुटना टेकला होता, बैठक शॉट घ्यायचा होता परंतु तदनंतर मात्र एक सिंगल मिळाली. षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल 25-25. आणि सेकंड इनिंग मध्ये टीम श्रुणा हर्ष आणि साईशा 11 संघाच्या समोर मात्र आव्हान असेल 26. राहुल म्हात्रे स्टेजवर यायचं आहे. रुपेश म्हात्रे. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. मंचकावर उपस्थित सौ पूजाताई अशोक पाटील, विद्यमान सरपंचा, ग्रुप ग्रामपंचायत वडाव. खरं तर ताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण पाहिलेली आहेत. अनेक विकास कामांची सुरुवात झालेली आहे. खरं तर ताईंचा हा सन्मान भाल प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सध्या पाहतोय. समाजसेवा आणि खारेपाट विभागाचा विकास व्हावा, खरं तर हे एकच ध्येय ताईंच्या मनात. आणि सन्माननीय अतिथी आजच्या आमच्या सत्कार मूर्ती सौ पूजाताई अशोक पाटील ताईंचा हा सन्मान आपण या ठिकाणी पाहू शकताय. तदनंतर समाजसेवेचा ज्यांनी वारसा उचलला, या खारेपाट विभागातील थोर समाजसेवक अर्थातच सन्माननीय अशोक पाटील साहेबांचा हा सन्मान आपण पाहू शकताय. खरं तर खारेपाट विभाग म्हटला की अनेक प्रश्न उद्भवले, अनेक प्रश्न, परंतु अनेक प्रश्न ज्यांनी सोडवले हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सन्माननीय अशोक पाटील साहेबांचा हा सन्मान. तदनंतर ह्या मंचकावर उपस्थित भाल विठ्ठलवाडीचे समाजसेवक सन्माननीय अतिथी कांतीलाल म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया. खरं तर आपल्या समाजासाठी आपण काहीच देणं लागतो आणि खरं तर आपल्या समाजाचा विकास व्हावा, आपल्या समाजात खरं तर आपला समाज विकसित व्हावा यासाठी ज्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि अनेक विविध उपक्रम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि भालगावातील सर्व क्रिकेटरांसाठी नेहमीच मदतीचा हात ज्यांचा राहिलेला आहे असे समाजसेवक सन्माननीय अतिथी कांतीलाल म्हात्रे साहेबांचा हा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर सन्मान करूया सन्माननीय रमेश म्हात्रे यांचा, उत्कृष्ट क्रिकेटर, 40+ लेजंड खेळाडू खरं तर आणि भाल संघाचे खरं तर ते कित्येक वर्ष कोच देखील राहिलेले आहेत. खरं तर अनेक खेळाडूंना ज्यांनी घडवलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या दादांसाठी देखील. क्रिकेटची प्रचंड आवड आणि
नेहमीच भाल संघ कुठेही खेळण्यासाठी असू द्या ते सामने पाहण्यासाठी जातात. विनंती असेल पुढील सामना हितांश पॉवर हिटर्स आणि स्मिथ फायटर्स दोन्ही टीमचे कर्णधार आपण प्लीज यायचं आहे. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. मी विनंती करेल ताईंना की ताई आपण सदिच्छा शुभेच्छा सर्व लाडक्या प्रेक्षकांना. नमस्कार. मकर संक्रांतीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची खरं तर शोभा द्विगुणित झाली. ही स्पर्धा खूप चांगल्या हाय स्टँडर्ड लेवलला खरं तर पोहोचली. पहा खरं तर आपल्या समाजातील खरं तर असं म्हटलं जातं की भारतात 50% हे महिलांना आरक्षण आहे. ताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण पाहतोय. खरं तर ताईंना देखील पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. अर्थातच गेम इज ऑन. खरं तर डावाला सुरुवात झालेली आहे. सन्माननीय अशोक पाटील साहेब देखील त्यांना देखील आपण पाहतोय. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4. बिनबाद 4 सुशील आणि रवित 5 धावा स्कोर कार्डवर. रवित आणि सुशील अशी जोडी आपण पाहतोय. पंचांचं किती लक्ष आहे. यावेळचा चेंडू तेज तर्रार भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक फार महत्वाचं असेल दोन्ही टीम्ससाठी. पहिल्या षटकात जर रन्स बरसल्या समीकरण सोपं होईल. पहिल्या षटकात जर रन्स कमी आल्या तर मित्र असं म्हणेल समीकरण थोडं कठीण होईल. गोलंदाज तुषार म्हात्रे. गोलंदाज तुषार वर्तकला आपण पाहतोय. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड केलाय आणि जोपर्यंत फेकी करेल तत्पूर्वी मिळतील एकूण 2 रन्स. 26 टार्गेट आहे. बाल प्रीमियर लीगचे आमचे अध्यक्ष बंधू विठोबा म्हात्रे त्यांना आपण खरं तर सद्यस्थितीत पाहू शकताय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांची विचारपूस करणं खरं तर हे सर्व काही विठोबा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पॅडवर फेकला होता. एक्स्ट्रा स्विंग झाला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर वैभव दादा 11 संघातील हा स्टार खेळाडू आहे. खूप काही निर्भर आहे गोलंदाज तुषार वर्तकवर. फलंदाजी देखील त्याच्याकडून आपण पाहिले. आमचे सन्माननीय रुपेश पाटील सर पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन होतील. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम सर. सेमीफायनलची लढत अप्रतिम सामना पाहायला मिळालाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का एकमेव सवाल. सेफली लँडिंग पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र रन्स मिळाले. एकूण 2. धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 9. यस थँक्यू डीजे. जाऊया आपण सन्माननीय अतिथी समाजसेवक कांतीलाल म्हात्रे साहेबांकडे. मी साहेबांना विनंती करेल साहेब आपण देखील या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्व रसिके प्रेक्षकांना खेळाडूंना तसेच आयोजकांना संयोजकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. आणि खरंच मला इथं आल्या असं वाटतंय की हे भालचं स्टेडियम नसून एक उत्कृष्ट असं स्टेडियम मला वाटतंय की वाखाणण्यासारखं स्टेडियम वाटतंय. सुंदर आयोजकांनी नियोजन केलेलं आहे. मला इथं आल्या असं वाटतंय की खरंच आपलं भाल गाव आहे की अजून काहीतरी एक प्रसिद्ध स्टेडियम असं झालेलं वाटतंय. आणि खरंच मनपूर्वक आयोजकांचं नियोजकांचं
मी मनपूर्वक आभार मी स्वतः करतो की सुंदर आहे, याच्या पुढे अजून मोठमोठ्या टीमची इथे येऊन उत्कृष्ट मॅचेस खेळलो आणि याच खेळाडूंमधला कोणतरी नामांकित खेळाडू आपला व्हावा हीच इच्छा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. यस थँक्यू साहेब. आणि साहेब आम्ही तुम्हाला जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काही कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा या क्रीडांगणावरती आयोजित केली जाईल आणि त्या स्पर्धेसाठी खरं तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सहभाग व्हावा हे देखील आम्ही या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. स्कोर कार्ड पाहूया. धावसंख्या झालेली आहे एकूण 13 धावा स्कोर कार्डवर. खरं तर ज्या क्षणी आम्ही देखील सकाळी आलो हे प्रशस्त असं क्रीडांगण पाहिलं, भव्य दिव्य असं क्रीडांगण पाहिलं. खरं तर मला देखील फार आनंद झाला. खारेपाट विभागात रुपेश सर मैदानं नाही आहेत, फार मोठा इश्यू आहे आणि अशा परिस्थितीत हे क्रीडांगण मी तर असं म्हणेल की ही संजीवनी आहे खारेपाट विभागातील क्रिकेटसाठी. निश्चितच आमच्या समवेत रुपेश पाटील जनवली वाशी विभाग खारेपाट विभागातून खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घेतलेली आहे की ज्यांना आपण नवी मुंबई अर्थातच ठाणे परिसर असेल, उरण तालुका असेल, पनवेल तालुका असेल, डे नाईट सध्या ज्यांची ड्युटी लागलेली आहे असे आमचे रुपेश पाटील सर जनवली आणि मी स्वतः परमेश पाटील सोनखार अर्थातच खारेपाट विभागातीलच समालोचक दोन्ही आम्ही तुमच्यासोबत जुडले गेलेलो आहोत. तर या विभागाची खरं तर या मातीची जाण आम्हाला देखील आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या पाहायला मिळतील एकूण 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावर आहेत. टार्गेटचा विचार केला तर 26 टार्गेट क्षमा असावी. अद्याप 13 धावांची आवश्यकता. निम्मा पल्ला पार झालाय परंतु दिल्ली अभी तक बहुत दूर है, बहुत दूर है. 13 करायचे आहेत. अक्रॉस द विकेटने खेळण्याचा प्रयत्न पहा. बॅट्समन दाखवतोय की कमरेच्या वरती चेंडू आदळलाय. डॉट बॉलची समाप्ती. विशाल बॉलिंग ट्रॅकवर. वैभव दादा 11 अर्थातच विशाल यांचेच बंधू वैभव. फार आठवण येतोय आज. खरं तर ज्या वेळी मी भालमध्ये येतो त्यावेळी वैभवची मला आठवण निश्चितच येतोय. विठोबा आमचे मित्र, आम्ही क्लासमेट. खरं तर यमजी आमच्याच सोबत. नंतर अनेक असे खरं तर खेळाडू जे भाल प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. चला टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. आज खरं तर वैभव आपल्यात नाही आहे परंतु त्याच्या स्मृती, त्याच्या आठवणी तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात नेहमीच राहतील. मनमिलावू स्वभावाचं हे व्यक्तिमत्व आणि नेहमी मदतीचा हात आणि क्रिकेटसाठी त्याचं डेडिकेशन आम्ही अनेक वेळा पाहिलंय. फटका चांगला आहे. ऑन साइडला धमाका. क्षेत्ररक्षक होता. कॅच झाले ड्रॉप. मिळाली संधी. फलंदाज रवीतला. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. टेक द कॅच अँड विन द मॅच असं म्हटलं जातं परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये कॅच सोडले कितपत घातक होईल. टीम वैभव दादा 11 संघासाठी 15 धावा स्कोर कार्डवर. अद्याप 11 धावांची आवश्यकता. अतिरिक्त बाहेर होता. दंडित केलं जाईल शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. या क्रीडांगणाचं कौतुक अशासाठी की रुपेश सर 4 व्हीलर कार देखील या क्रीडांगणावरती येत आहेत. हे देखील वैशिष्ट्य राहिलंय या मैदानाचं. आउटफील्ड देखील खूप कमालीचे आहे. पाटा विकेट यावेळेस स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवले सिक्सर प्लॉट मध्ये. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. सामना अगदी सोपा केलाय षटकाराने. खरं तर इक्वेशन राहिलंय फक्त आता 4 धावांचं. चेंडू बाकी असतील एकूण 6. एक षटक बाकी आहे आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सन्माननीय अतिथी आजचे सत्कार मूर्ती कांतीलाल म्हात्रे साहेबांना मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पुढील लढत असेल हितांश पॉवर हिटर्सचे अगेन्स्ट स्मिथ फायटर्स.
निश्चितच साहेब या ठिकाणी जे दोन खेळाडू पाहतात यांनी अफाट परिश्रम घेतलेले आहे. एका बाजूला राहुल आहे, दुसऱ्या बाजूला साई आहे. खरं तर व्यासपीठाच्या पाठीमागे तुम्ही पाहिलं तर पहा इथील झाडं झुडपं सर्व काढून हे मैदान ज्यांनी बनवलं. खूप साऱ्या शुभेच्छा या सेमीफायनल साठी. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकलंय. साई, प्रथमतः निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. प्रथम फलंदाजी. अर्थातच टॉस जिंकल्यावर अनेक वेळा क्षेत्ररक्षण निवडतात. का निवडलीस फलंदाजी? कारण आता जरा वारा आहे, नंतर वारा कमी होईल, त्याच्यामुळे नंतर बॅटला बॉल लागला तरी बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकत नाही. पहा ही क्रिकेट मधली स्ट्रॅटर्जी आहे साहेब. सकाळच्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आणि संध्याकाळच्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी. राहुल, तू काय घेतलं असतंस? माझं पण तेच विचार होतं की मी बॅटिंगच घेईन, पण आता टॉस इम्पॉर्टंट आहे ना. राहुल, खरं तर तू आयोजकाचा प्रमुख घटक आहेस. अनेक मान्यवर समाजातील, खरं तर खारीपाट विभागातील अनेक मान्यवर येत आहेत. काय म्हणशील, कशा प्रकारे साहेबांचं स्वागत करशील? स्वागत तर मी करीनच, कारण जेवढे आज सकाळपासून म्हणजे 2 दिवस जे पाहुणे आले त्यांचा मी सगळ्यांचा धन्यवाद देईन. कारण मला एवढंच वाटतंय की या आज 2 दिवसाचा दिवस नाही आहेत, हे 2 महिने याच्या मागे लागलेले आहेत. आम्ही 2 महिने रात्रीचा दिवस केलेला आहे आणि आम्ही पूर्ण हे याच्यामध्ये केलेलं आहे. फार वेळ घेणार नाहीये. पहा त्या ठिकाणी पहिली सेमीफायनलची लढत अर्थातच जिंकलेली आहे. तुम्हा दोघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी